नमस्कार. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 4. श्री गणेशाय नमः. मुखे कीर्तन करावे अथवा श्रवणी ऐकावे, षोडोपचारे पूजावे. स्वामी चरण भक्तीने न लगावे करावे तीर्थाटन. योगाभ्यास होम हवन सांडोनिया अवघाशीन. नामस्मरण करावे स्वामी नामाचा जप करिता. चारी पुरुषार्थ येती हाता. स्वामी चरित्र गाता ऐकता, पुनरावृत्ती चुकेल गाता अध्यायाची अंती. अक्कलकोटे आले यती, नृपराया दर्शन देती. स्वेच्छेने राहती तयापुरी. चोळाप्पाचा दृढ भाव, घरी राहिले स्वामीराव. हे तयांचे सुकृत पूर्व, नित्य सेवा घडे त्याते. जे केवळ व वैकुंठवासी, अष्टसिद्धी ज्यांच्या दासी. नवनिधी तत्पर सेवेसी, ते धरिती मानव रूपे. चोळाप्पा केवळ निर्धन, परी स्वामी कृपा होता पूर्ण. लक्ष्मी होऊनी आपण, सहज आली तया घरी. कैसी आहे तयांची भक्ती, नित्य पाहता परीक्षा येती. नाना प्रकारे त्रास देती, परी तो कधी न कंटाळे. चोळाप्पाची सद्गुणी कांता, तीही केवळ पतिव्रता. सदोदित तिच्या चित्ता, आनंद स्वामी सेवेचा. स्वामी नाना खेळ खेळती, विचित्र लीला दाखविती. नगरवासी जनांची भक्ती, दिवसेंदिवस दृढ जडली. स्वामी केवळ ईश्वरमूर्ती, देशोदेशी झाली ख्याती. बहुत लोक दर्शना येती, कामना चित्ती धरुनी. कोणी संपत्ती कारणे, कोणी मागती संताने. व्हावे म्हणून या लग्न, येती दूर देशाहुनी. शरीर भोगे कष्टले, संसार तापे तप्त झाले. मायामय पसाऱ्या ते फसले, ऐसे आले किती एक. सर्वांशी कल्पद्रुपा समान, होऊनी कामना करीती पूर्ण. भक्ता का जास्तव अवतीर्ण, मानव रूपे झाले. भक्त अंतरी जे जे इच्छिती, ते ते यतिराज पुरविती. दृढ चरणी जयांची भक्ती, त्यांशी होती कल्पतरू. जे का निंदक कुटील, तया शास्ते केवळ. नास्तिकांप्रती तात्काळ, योग्य शासन करिता ती. महिमा वाढला विशेष, कित्येक करू लागले द्वेष. कोणा एका समयास वर्तमान घडले पै. कोणी दोन संन्याशी आले अक्कलकोटाशी. हसुनी म्हणती जनांसी, ढोंगियाच्या नादी लागला. हो सोमी नवे ढोंगी, जो नाना भोग भोगी. साधू लक्षण तयांची अंगी, कोणते हो वसतसे. काय तुम्हा वेड लागले, वंदिता ढोंग्यांची पाऊले. यात स्वार्थ न परमार्थ मिळे, फसला तुम्ही अवघेही. ऐसे तयांनी निंदिले, समर्थांनी अंतरी जाणिले. तेव्हा ते भेटीशी आले, तेव्हा केले नवलेख. पाहवया आले लक्षण, समर्थ समजले तिथून. ज्या घरा बैसले तेथून, उठून या चालले. एका भक्ताची या घरी, पातली समर्थांची स्वारी. तेही दोघे अविचारी, होती बरोबरी संन्याशी. तेथे ह्या तिन्ही मूर्ती बैसविल्या भक्ते पाटावरती. श्री स्वामी आपुले चित्ती, चमत्कार म्हणती करू आता. दर्शनचू जना असंख्यात, पातले तेथे क्षणार्धात. समाज दाटला बहुत, एकची गर्दी झाली. दर्शन घेऊनी चरणांचे, मंगल नाम गरजती वाचे. हेतू पुरवावे मनीचे, म्हणून या विनविती. कोणी द्रव्य पुढे ठेविती, कुणे फळे समर्पिती. नाना वस्तू अर्पण करीती, नाही मिती तयाते. कोणी नवसाते करीती, कोणी आणून या देती. कोणी काही संकल्प करीती, चरण पूजिती आनंदे. संन्याशी कौतुक पाहती, मना माझी आश्चर्य करीती. क्षण एक तटस्थ होती, वैरभाव विसरुनी. क्षण एक घडता सत्संगती, तात्काळ पालटे की कुमती. म्हणून या कवी वर्णिताती, संत महिमा विशेष. स्वामी पुढेचे जे पदार्थ पडले होते असंख्यात, ते निज हस्ते समर्थ संन्यासांपुढे लोटीती. पाणी सुटले त्यांच्या मुखांशी, म्हणती येथेच्छ मिळेल खावयासी. आज सारा दिवस उपवासी, जीव आमचा कळवळला. मोडली जनांची गर्दी, तो येऊनी सेवेकरी. संन्यासा पुढल्या नानापरी वस्तू नेऊ लागले. तेव्हा एका क्षणार्धात द्रव्याधिक सारे नेत, संन्यासी मनी झुरत व्याकुळ होत भुकेने. समर्थांनी त्या दिवशी स्पर्श न केला अन्नोदकाशी. सूर्य जाता अस्त चळासी, तेथून या उठले दोघे संन्याशी त्या दिवशी. राहिले केवळ उपवासी, रात्र होता तयांशी. अन्नोदक वर्ण्य असे, ते पातले करू छळना. त्यांची झाली विटंबना. दंडावया कुत्सित जना, अवतरले यतिवर्य. तयांच्या चरणी ज्यांची भक्ती, त्यांचे मनोरथ पुरविती. पसरली जगी ऐशी ख्याती, लीला ज्यांची विचित्र. श्रीपाद वल्लभ भक्ती, कलियुगी वाढेल निश्चिती. त्यांचा अवतार स्वामी येती, वर्णी किती विष्णुदास. श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा समंत. सदा परिसोद प्रेमळ भक्त, चतुर्दशाध्याय गोड हा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. शिरळस्तु शुभम भवतु.